नमस्कार. आज कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आज आपण येथे एक मका लागवड तंत्रज्ञान या विषयावर एक शेतीशाळा वर्ग आयोजित करत आहेत. आपण मका करतोय त्यावेळेस आता बेड आपल्याला या ठिकाणी बेड टाकलेले आहेत. बेडवर आपल्याला टोकन करायचे आहे. 4 फुटी बेड आहे. या बेडवर आपण 3 वळी व्यवस्थित चांगल्या रीतीने की बाबा कृषी विभाग जे किंवा कृषी विज्ञान केंद्र सांगतं आहे त्या पद्धतीचं अंतर राहतं आहे. आपण 3 वळी टोकू शकतो. 2 बियातील अंतर 1 फुटाचं राहतं आहे. मका व्यवस्थित आपली होऊ शकते. त्याला खत व्यवस्थापन सुरुवातीलाच आपण खत पेरणी करताना जर दिलं तर अतिशय चांगलं. आज आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी एक आणि प्रात्यक्षिकाचं लाईव्ह प्रात्यक्षिक घेण्यासाठी मका संशोधन केंद्राचे डॉक्टर भिंगारदिवे सर हे कोल्हापूरहून इथं आलेले आहेत आणि आपल्याला ते प्रात्यक्षिक आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक इथं पेरणीसुद्धा करून घेणार आहोत. तर त्यांचं मी इथं शब्दसुमन आणि टाळ्या वाजवून इथं स्वागत करतो. तत्पूर्वी डॉक्टर कदम मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी एक बीज प्रक्रियेविषयी एक प्रात्यक्षिक आपण इथं घेऊया. बीज प्रक्रिया आपण का केली पाहिजे आणि बीज प्रक्रियेचं काय महत्त्व आहे. इथं या ठिकाणी ॲझेटोबॅक्टरची बीज प्रक्रिया जी आहे त्या मका पिकाला करून घेणार आहोत. आपण बीज प्रक्रिया का केली पाहिजे तर जमिनीतून जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते होऊ नयेत. त्याचप्रमाणे उगवण क्षमता चांगली व्हावी, पिकाची वाढ जोमदार व्हावी आणि नत्र जे काय आहे वातावरणातलं नत्र ते स्थिर करण्याचं काम हे ॲझेटोबॅक्टर जीवाणू करत असतात. त्यामुळे बीज प्रक्रिया ही आपण केलीच पाहिजे. हे बीज प्रक्रियेचे फायदे आहेत. तर बीज प्रक्रिया करत असताना आपण काय काळजी घ्यायची की हाताला हातमोजे घातले पाहिजे, तोंडाला मास्क बांधला पाहिजे आणि गोणपाट जे आहे त्या गोणपाटाऐवजी आपण प्लॅस्टिकची गोणी वापरली पाहिजे. जेणेकरून काय होईल की आपलं जे काही जीवाणू संघ आहे किंवा तुम्ही ते द्रवरूप वापरत असाल किंवा घनरूप वापरत असाल ते त्या गोणपाटाला चिटकून बसणार नाही. म्हणून आपण प्लास्टिकची घमेली किंवा हे प्लास्टिकचं गोणपाट जे काय आहे किंवा प्लास्टिकची गोणी ज्याला म्हणतो ते आपण वापरायचं आहे. आता हे वापरत असताना 10 किलोला 250 ग्रॅम ॲझेटोबॅक्टर हे लागत असतं. तर आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात आपण थोडंसं बीजप्रक्रिया जी आहे ती 1 किलो बियाण्यासाठी करणार आहोत. 1 किलोला साधारण 25 ग्रॅम लागत असतील. हे ऑलरेडी ट्रीटेड आहे. आता रासायनिक बीजप्रक्रिया ह्याला केलेली असते बरं का, परंतु ही रासायनिक बीजप्रक्रिया करून बरेच दिवस झालेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही जैविक बीजप्रक्रिया ही करू शकतात. तुम्ही म्हणणार की रासायनिक बीजप्रक्रिया असताना जैविक बीजप्रक्रिया जर केले तर जीवाणू मरत नाहीत का. तर हे रासायनिक जरी असेल तर याला बरेच दिवस आता करून झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही याला जीवाणू संघाची जी काय बीजप्रक्रिया आहे ती करू शकताय. त्यामुळं आता ह्या ठिकाणी आपण ॲझेटोबॅक्टरची बीजप्रक्रिया जी आहे ती आज ह्या ठिकाणी करणार आहोत. तर एक प्रादुर्भाव दिसतोय आणि काही ठिकाणी आता फुलोऱ्या अगोदर सुद्धा काय होतंय पोक्का बोईंग, जसं आता ऊसात पोक्का बोईंग सारखं असतंय ना तसंच आता मक्यामध्ये सुद्धा पोक्का बोईंग सारखं नवीन एक पिकाचं अवस्था दिसते. ठराविक झाडांना ते होतंय. तर ते काय नाही, एक बुरशीजन्य रोग हे असू शकतो. त्यामुळं आपण ती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच तुम्ही मेटारायझम आहे ते सुद्धा भविष्यात वापरणं गरजेचं आहे. आता आपण इथं लागवड करणार आहे आणि 8 ते 9 इंचावर टोकन करायचे आहे. आता टोकन करताना तुम्ही यंत्रानं जर करत असाल ते मागेही सांगितलं आहे की 35 किलो युरिया एकरी, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि
परत 32 ते 35 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ती एका बाजूनं टाकायचे, जिथं आपण टोकन करणार आहे ती एका बाजूला. आणि झिंक सल्फेट असेल, झिंक सल्फेटची आवश्यकता आहे. कारण काय आहे की जी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आत्ता जवळपास झिंक डिफिशियन्सीमुळं, म्हणजे झिंक जिथं कमतरता असेल त्या ठिकाणी, जिथं तुम्हाला आता काही पिवळं पॅच दिसते, ती पिवळं पॅच म्हणजे काय आहे, ती झिंकची कमतरता असते. कधी पिवळा पॅच असा दिसतो, शिराच फक्त दिसेल ते ह्या रोपांच्या दिसते ती, किंवा दाटाच्या शिरा फक्त दिसते ती, तर ती दुसरं तिसरं काय नाही, झिंक सल्फेट आहे. झिंक सल्फेट एका बाजूनं एकरी 10 किलोनं 8 ते 10 किलो, आणि इकडून मी सांगितलेली खतं हे करायचे आहेत, टाकायचे. असे ब्रॉडकास्ट करा किंवा एका रेषेत सरळ खुरपी अगोदर ही करा, खुरपीनं लाईन मारा आणि त्याच्यात एका बाजूला मिक्सचर ते युरिया सिंगल सुपर फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश आणि एका बाजूला झिंक सल्फेट असं मिक्सचर करा आणि मध्ये टोकन करा. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढारा तू लढारा तू. शक्यतो मका पिकाची लागवड करताना 2 ओळीमधलं अंतर 2 ते 2.5 फूट ठेवणं गरजेचं आहे. कारण काय आहे की आपण एकरी जर रोपांची संख्या मेंटेन केली, एकरी रोपांची संख्या व्यवस्थित ठेवली तर येणारं उत्पादन हे तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे. आणि जर तुम्ही गर्दी केली, त्याच्यापेक्षा जर कमी केलं अंतर, तर काय होणार आहे की त्या ह्याच्यामध्ये 2 ओळीतल्या रोपामध्ये कॉम्पिटिशन होणार आहे, अन्नाची स्पर्धा होईल किंवा न्यूट्रिएंट अन्नद्रव्याची स्पर्धा होणार आहे. त्यामुळं ते कणीस शक्यतो कुठलंही पोचण्याची शक्यता नसते. त्यामुळं कमीत कमी 2 फूट तर अंतर ठेवणं गरजेचं आहे. ओके.